गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युली आपण 2 इंट्रो आणि तिसरं लेक्चर टीचिंगचं हे आपलं या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या दोनच काळांचं ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं कसं करतात ते आपण शिकलो. आता याच काळाचं पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करता येतं ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता बघा, पहिला रूल जो आहे हा ऍक्टिव्ह व्हायचे पॅसिव्ह व्हायच करण्यासाठी असे टोटल 5 रूल आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला 4 रूलचे पॅसिव्ह व्हायचे लक्षणं दिलेली आहेत. ऍक्च्युली 5 रूल आहे, पण 5वा रूल तो पण B-V3 आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पॅसिव्ह व्हायची जी लक्षणं म्हटलेली आहे तर ती टोटल 4च आहे. रूल जरी 5 असले तरी, कारण चौथा जो रूल आहे 5वा रूल तोच आहे, B+V3 आहे. म्हणून आपण त्याला फक्त 4च सिम्पटम पकडतोय पॅसिव्ह व्हायचे. आता पॅसिव्ह व्हायच जर तुम्हाला करायचं एखाद्या वाक्याचं तर सर्वप्रथम तुम्हाला वाक्य ओळखू यायला पाहिजे की हे वाक्य ऍक्टिव्हचं आहे की पॅसिव्हचं आहे. बघा, वाक्य पॅसिव्हचं असेल तर तुम्हाला ऍक्टिव्ह करावं लागेल, आणि वाक्य जर ऍक्टिव्हचं असेल तर तुम्हाला पॅसिव्ह करावं लागेल. मग तुम्हाला कसं कळेल की वाक्य पॅसिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे? मित्रांनो बघा, पॅसिव्ह व्हायची 4 लक्षणं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. ही 4 लक्षणं तुम्ही पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची आहे. आता ही 4 लक्षणं म्हणजे कोणती मित्रांनो? टू बी V3, बीइंग V3, बीन V3 आणि B-V3. म्हणजे आता टू बी चा अर्थ काय? तर टू बी चा अर्थ मित्रांनो ॲमिजार, वाजवेर आणि शॅल बी, विल बी. सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर टू बी चा अर्थ आपण घेऊया ॲमिजार, पास्ट मध्ये असेल तर आपण टू बी चा अर्थ घेऊया वाजवेर, आणि फ्युचर मध्ये टू बी चे रूप किंवा टू बी चा अर्थ आपण काय घेऊया? शॅल बी, विल बी. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, प्रत्यक्ष वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. शी इज गिव्हन नोट्स बाय राधा. तिला राधाकडनं नोट्स दिल्या गेले. आता बघा, हे वाक्य पॅसिव्हच आहे. तुम्ही बायवरून जर वाक्य पॅसिव्हचे हे ओळखत असाल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला परिपूर्ण ज्ञान नाही असं मला म्हणावंसं वाटतं. बघा, तुम्ही पहिल्याने हे 4 टेस्टर लक्षात ठेवायचे मित्रांनो. दीज आर द 4 टेस्टर्स टू आयडेंटिफाय वेदर द सेंटेन्स इज ऑर ऍक्टिव्ह व्हायस ऑर पॅसिव्ह व्हायस. 4 टेस्टरांपैकी कोणतंही टेस्टर लागलं समजून घ्यायचं ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. मग आता पॅसिव्ह व्हायचं वाक्य आहे, पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पूर्ण टेस्टर आपल्याला यूज करायचं आहे. असं नाही की टू बी म्हणजे ॲमिजार, मग कोणत्या तरी वाक्यामध्ये ॲम किंवा इज आर आला म्हणजे ते वाक्य पॅसिव्हच आहे, असं नाही मित्रांनो. टू बी म्हणजे ॲमिजार किंवा वाजवेर आणि प्लस V3 आलेलं असेल तरच ते वाक्य पॅसिव्हच आहे. सेकंड, बीइंग आणि प्लस V3 जर त्या वाक्यात आलेलं असेल तर ते वाक्य पॅसिव्हच आहे. म्हणजे हे लक्षण पूर्ण आलेलं असेल हे दोघं तरच ते वाक्य आपण पॅसिव्हचं समजू शकतो, अन्यथा ते वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं असेल. बघा, पहिला टेस्टर, दुसरा टेस्टर, तिसरा टेस्टर, चौथा टेस्टर, बरोबर. तर या 4 टेस्टरांपैकी कोणतंच टेस्टर तुमचं लागलं नाही समजून घ्यायचं ते वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे, बरोबर. आता बघा, इथं वाक्य दिलेले आहे, शी इज गिव्हन नोट्स बाय राधा. म्हणजे राधाकडनं तिला नोट्स दिल्या गेलेली आहे. आता बघा, मी बायवरून वाक्य ओळखत नाही, मी वाक्य कशावरून ओळखतो? बघा, ॲमिजार टू बी चं रूप आहे आणि गिव्हन हे V3 आहे. बघा, मी माझा टू बी प्लस V3 हे पहिलं टेस्टर माझं इथं लागलेलं आहे, म्हणून हे वाक्य पॅसिव्हच आहे. आता या वाक्याचं मला ऍक्टिव्ह करायचंय. मग जे जे तुम्ही बाहेरचे पाहुणे बोलवलेले आहे त्या बाहेरच्या पाहुण्यांना तुम्ही बाहेरच काढायचं आहे. बघा, आपल्या घरी येणारा पाहुणा हा 1 दिवस 2 दिवस, ही इज नॉट परमनंट टू ॲट अवर होम. आपल्या घरी ही इज नॉट परमनंट ॲट अवर होम, तो आपल्या घरी कधीच परमनंट राहत नाही. मग आता बघा, बाहेरून कोण कोण आलेले आहे? बाय आपण बाहेरून टाकलेला आहे, टू बीचं रूप आपण बाहेरून घेतलेला आहे. मग आता आपण काय केलंय? इज काढून टाकला, बाय काढून टाकला, आणि हा जो राधा आहे हा राधा आपण आधी घेतला. बघा, कारण शी इज गिव्हन नोट्स बाय राधा, तिला राधाकडनं नोट्स दिल्या गेली, म्हणजेच राधा तिला नोट्स देते. मग हा जो राधा आहे हा राधा आपण सुरुवातीला घेतला.
जेव्हा जेव्हा आपण ॲमिजार कट करतो त्यावेळेला आपल्याला क्रियापद पहिल्या रूपात घ्यावं लागणार मित्रांनो, बरोबर आहे. बघा जिथे जिथे तुम्ही ॲमिजार कट करणार तेव्हा क्रियापद पहिल्या रूपात, जिथे जिथे तुम्ही वाजवेर कट करणार तिथे क्रियापद दुसऱ्या रूपात. का? कारण पहिलं रूप होतं म्हणूनच आपण ॲमिजार यूज केलेला होता ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करताना, आणि दुसरं रूप होतं म्हणूनच आपण वाजवेर यूज केला होता ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना. आता पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये जाताना जे जे आपण बाहेरून टाकलेलं होतं ते आपल्याला काढावं लागणार. सिंपल गणित मित्रांनो. या ठिकाणी बाय काढला, हीच काढला, राधा पुढे आला, नंतर क्रियापद पहिल्या रूपात घेतलं राधा गिव. आता आपल्याला माहिती आहे की ही, शी, इट आणि सिंगल नेम, मग राधा सिंगल नेम आहे, यांचे पप्पा डज आहे, ज्यांचा पप्पा डज त्यांच्या मूळ क्रियापदाला यस किंवा यस. मग या ठिकाणी बघा राधा गिव्ज, आता काय उरलं? राधा गिव्ज नोट्स. आता हा जो नोट्स आणि शी हे दोन उरलेले आहे, तर आपल्याला मूळ क्रियापदाच्या शेजारी आपल्याला आधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. कोणता ऑब्जेक्ट घ्यावं लागतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना विनोदाने म्हणत असतो आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या मूळ वाक्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हच्या मूळ वाक्यामध्ये आपल्याला आधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यावा लागतो आणि मग डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. जसं की शी गेव मी नोट्स, म्हणजे तिने मला नोट्स दिल्या. ठीक आहे, तो मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि नोट्स डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आधी लगीन इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं आणि मग लगीन डायरेक्ट ऑब्जेक्टचं, म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं मित्रांनो. अशा पद्धतीने बघा राधा गिव्ज हर, आता काय उरला? नोट्स. मग आता हा जो नोट्स आहे हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आधी आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यावा लागणार मग डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी, हिम, हर, देम, अस हे सर्व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे मित्रांनो. ओके, सेकंड वाक्य बघा मित्रांनो. बाय गेला, आर गेला, कारण हे टाकलेले आहेत. आता आपल्याला आवर टीचर कोणाकडनं कृती झाली? वी आर नॉट गिव्हन नोट्स बाय आवर टीचर. आमच्या शिक्षकांकडनं आम्हाला नोट्स दिल्या गेली नाही. म्हणजेच काय? आमच्या सरांनी आम्हाला नोट्स दिली नाही, आमच्या शिक्षकांनी. मग आवर टीचर आम्ही सुरुवातीला घेतला बघा. आता आवर टीचर नॉट गिव्ह असं चालेल का? नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला डू नॉट, डज नॉटच घ्यावा लागतो निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर. मग आमचे शिक्षक म्हणजे एक सिंगल. मग सिंगल नेम जर असेल, ही, शी, इट आणि सिंगल नेम असेल तर त्यांचे पप्पा सिंपल प्रेझेंट मध्ये डज आहे, म्हणजे आपल्याला डज नॉट घ्यावं लागणार. म्हणून या ठिकाणी बघा आपण काय घेतलं? आवर टीचर डज नॉट, क्रियापद पहिल्या रूपात घेतलं गिव्ह. आता या ठिकाणी हा जो वी आहे हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बनला, इथं त्याची द्वितीय वीची द्वितीय अस झाली आणि तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बनलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा उरलेला नोट्स. बघा दोघं वाक्यांमध्ये तुमच्या लक्षात येत आहे की आधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मग डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी, देम, अस, हिम, हर, यू हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. द्वितीय म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर ती मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेली आहे आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, वाक्य नंबर 3 बघूया. आय एम इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. मला कार्यक्रमाला बोलवलं, तर कोणी बोलवलं माहित नाही. मग जिथं लॉजिक लागत असेल तिथे लॉजिक लावा, जिथं नाही लॉजिक लागत तिथं बाय देम घ्या. बघा शोध लावला गेला, कोणी लावला? शास्त्रज्ञाने लावला. ऑपरेशन केलं कोणी केलं? डॉक्टरने केलं. म्हणजे इथं लॉजिक लागतंय. चोराला पकडलं कोणी पकडलं? पोलिसांनी पकडलं. इथं लॉजिक लागते मित्रांनो. पण जिथं लॉजिक लागत नाही अशा वाक्यामध्ये आपल्याला बाय देम घ्यावं लागणार. काय घ्यावं लागणार? बाय देम. बघा म्हणजे बघा आता या ठिकाणी वाक्य काय की मला बोलवलं गेलं नाही, मला कार्यक्रमाला नाही बोलवलं गेलं. मग कोणी बोलवलं गेलं नाही, कोणाकडनं बोलवलं गेलं नाही, तर बाय देम हा आपल्याला अधिकृत करता त्या ठिकाणी पॅसिव्हच्या वाक्यामध्ये घ्यावा लागेल. आता बायरूला आपण काय काय कॅन्सल करतो मित्रांनो? बघा बाय गेला, अजून एम गेला, जे जे टाकलेले ते गेले. आता देमचा काय होईल? दे. हा दे पुढे आला. वाक्य होकारार्थी आहे त्यामुळे डू नॉट, डज नॉट घेण्याची काही गरज नाही. क्रियापद पहिल्या रूपात येईल. दे इन्व्हाइट, इन्व्हाइटला यस लागला नाही का? तर दे हा डूचा पप्पा, दे हा डचचा मुलगा नाही आहे. आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम हे डूचे मुलं आहे. जे डूचे मुलं आहे ते आपल्या क्रियापदाला कधीच यस घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस नाही लागला. बरं, दे इन्व्हाइट. आता या आयची द्वितीय मी, दे इन्व्हाइट मी. बघा आणि ह्या फॉर द फंक्शन हा जो पूरक भाग आहे हा पुढे. दे इन्व्हाइट मी फॉर द फंक्शन.
एम गेला, बाय गेला. सिंपल गणित मित्रांनो. आता खालचं वाक्य बघा पुन्हा. आय एम नॉट इन्व्हायटेड फॉर द फंक्शन. पुन्हा या ठिकाणी बाय देम. काय वाक्य जर तुमचं पॅसिव्ह व्हायचं आहे बघा, आपल्याला वाक्य पॅसिव्ह व्हायचं इथंच करून गेलेलं आहे. टू बी प्लस V3 बघा, टू बी प्लस V3 ही लक्षण ज्या वाक्यामध्ये आहे अशा वाक्याला पॅसिव्ह म्हणतात. मग हे टू बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय काय कट करावं लागेल, बाय आणि त्याच्यानंतर एम. आता बघा या देमचा काय झाला, दे. कारण बघा आय एम नॉट इन्व्हायटेड फॉर द फंक्शन बाय देम, म्हणजे मला त्यांच्याकडनं कार्यक्रमाला बोलवलं गेलं नाही, म्हणजे त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवत नाही असा त्याचा अर्थ आहे. तर बाय देम, तर हा देम जो आहे तो देम आता आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागणार. बघा आपण ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करताना सुरुवातीचा करता शेवटी घ्यायचो. आता शेवटचा जो द्वितीयच्या रूपामध्ये असलेला करता तो आपल्याला प्रथमामध्ये घ्यावा लागणार आहे. देमचा दे, दे नॉट असं म्हटलेलं योग्य राहील का, नाही, सिंपल प्रेझेंट आहे आणि म्हणून डू नॉट डज नॉट. देचा पप्पा डू आहे म्हणून दे डू नॉट. मूळ क्रियापद पहिल्या रूपात दे डू नॉट इन्व्हाइट. या आईचा मी झाला बघा इथं, दे डू नॉट इन्व्हाइट मी फॉर द फंक्शन. उत्तर तयार झालं. बघा ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन हे पुढचं वाक्य मित्रांनो. आता इथं लॉजिक लागतंय आपल्याला. ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन, कोणाकडनं नेलं गेलं त्याला पोलीस स्टेशनला, बाय द पोलीस. बघा मित्रांनो, म्हणजे पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलं. मग सिंपल गणित आहे, आपण जे जे टाकलेले ते आपण काढणार आहे. बाय काढला, वाज काढला. आता इथे इंडिकेशन पहा मित्रांनो, वाज म्हणजेच पास्ट टेन्स, म्हणजेच आपल्याला हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये बनवावं लागणार. आता सिंपल पास्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे, होकार असेल तर क्रियापदाचं दुसरं रूप आणि नकारार्थी असेल वाक्य तर मग डिड नॉट घ्यावं लागणार. आता बघा या ठिकाणी वाक्य होकार आहे, आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागणार. बघा द पोलीस, द पोलीस हे क्रियापद जे आहे टेक टूक टेकन, तर आपल्याला दुसरं रूप घ्यावं लागणार सिंपल पास्ट मध्ये. मग टेकनचा झाला टूक. द पोलीस, बघा द पोलीस टूक. आता या हिचा झाला हिम आणि हा टू द पोलीस स्टेशन हा पूरक भाग, सप्लिमेंटरी भाग हा आपण शेवटी घ्यावायचा असतो. कारण मी तुम्हाला मगाशी अनेक वेळा सांगितलेलं आहे की ऑन द टेबल, इन द रूम, फ्रॉम द मार्केट, बाय द वॉल. तर हे प्रिपोजिशन पासूनचे जे संपूर्ण भाग मित्रांनो हे सप्लिमेंटरी भाग आहे, त्याला आपण पूरक भाग असं म्हणूया. आणि त्याला मी एका वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगितलं की ते वाक्याचं शेपूट आहे आणि शेपूट हे ऍक्टिव्हच्या वाक्यात मागेच असतं. ठीक आहे. मग आता टू द पोलीस स्टेशन हे या वाक्याचं शेपूट आहे, म्हणजे तो एक्स्ट्राचा भाग झाला. मित्रांनो यानंतर वाक्य नंबर आहे 6 बघा. हे वाक्य प्रॉपर डिसिजन वॉज नॉट टेकन बाय हिम. वाक्य पॅसिव्हच आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतो. टू बी V3. तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये जर मला विचारलं तर मी तुम्हाला हेच सांगेल, अमिजार वाजवेर हे टू बीचे रूप आहे. टू बीचे वर्तमानकाळी रूप अमिजार आहे, टू बीचे भूतकाळी रूप वाजवेर आहे आणि टू बीचे भविष्यकाळी रूप शाल बी विल बी आहे. पण इथे शाल बी विल बीचा काही संबंध नाही. पहिल्या रूल मध्ये फक्त टू बीचे रूप अमिजार आणि वाजवेर एवढीच फक्त वापरलेली मित्रांनो. या ठिकाणी बघा हे वाक्य पॅसिव्ह आहे, टू बी V3. इथं पण पहा टू बी V3. इथं बघा टू बी इन्व्हायटेड V3. इथं आय एम टू बी इन्व्हायटेड V3. इथं वाज टू बी टेकन V3. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला टू बी V3 दिसेल. मग या ठिकाणी आपल्याला टू बी काढावं लागणार आहे, बाय काढावं लागणार आहे. बरोबर. या ठिकाणी द पोलीस. आता जेव्हा आपण वाज काढतो तेव्हा क्रियापद आपल्याला दुसऱ्या रूपात घ्यायचं असतं जर होकारार्थी वाक्य असेल तर. ठीक आहे. वाक्य होकारार्थी आहे, आपल्याला वाज काढला, आपण टूक घेतला, दुसरं रूप घेतलं बघा. त्याच्यानंतर हिचा हिम केला आणि हा पूरक भाग टू द पोलीस स्टेशन. सेम अशाच प्रकारचं वाक्य मित्रांनो प्रॉपर डिसिजन वॉज नॉट टेकन. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे, वाज निघेल, नॉट नाही निघणार, कारण वाक्य निगेटिव्ह बनवायचंच आहे आपल्याला. हा बाय निघाला. आता या हिमचा आपल्याला काय करावं लागणार आहे, ही करावं लागणार आहे, कारण द्वितीयची प्रथमा ही. आता आपल्याला बघा नॉट आहे आणि वाक्य सिंपल पास्टचं करायचं आहे आपल्याला, कारण इथं वाज आपल्याला इंडिकेट करतोय की आपल्याला हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये बनवायचं आहे. मग ही डिड नॉट. बघा आपल्याला काय करावं लागेल, सिंपल पास्टचं बनवायचं नाही, मग डिड नॉट घ्यावं लागेल ना. सिंपल पास्ट मध्ये डिड असतो. ही डिड नॉट. आता जेव्हा जेव्हा आपण डिड घेतो तेव्हा तेव्हा क्रियापद आपल्याला पहिल्याच रूपात घ्यावं लागते. हा रूल आहे मित्रांनो, हा रूल परमनंट लक्षात ठेवा. डिड ज्याही वाक्यात असेल त्या वाक्यात मूळ क्रियापद हे नेहमी पहिल्या रूपात असते.
म्हणून या ठिकाणी बघा, ही डिड नॉट टेक प्रॉपर डिसिजन. बघा, ही डिड नॉट टेक प्रॉपर डिसिजन. वाक्य तयार झालं. 7वं वाक्य बघा मित्रांनो, ऑल द स्टुडंट वेर पनिश बाय द टीचर. बाय गेला, वेर गेला. वाक्य होकारार्थी आहे, म्हणजे तुम्हाला सिंपल पास्ट बनवायचंय का, तिथं वाजवेर जर असेल आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर तुम्हाला V2 घ्यावा लागतो, क्रियापदाचं दुसरं रूप. इथं बघा, द टीचर आपण सुरुवातीला घेणार, द टीचर पनिश्ड. ओके, आता काय बोललं, ऑल द स्टुडंट्स. सिंपल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तशी लेंदी वाटते यार, पण बघा, इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी देन यू विल हॅव टू गिव्ह अ डिव्होशन अँड डेडिकेशन. विदाउट एनी डिव्होशन, विदाउट एनी डेडिकेशन, समर्पण आणि त्यागाशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही. बरोबर आहे. सुरुवातीला बघा, आपण एखाद्या गोष्टीला वेड समजतो, एखाद्या व्यक्तीला वेड समजतो, पण त्याला जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला त्याचं वेड लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला आजकालचा विद्यार्थ्यांचा एक ट्रेंड आपण बघतो की अगदी शॉर्ट पटकन, अगदी पटापट पटापट पटापट. पण मित्रांनो, तुम्हाला पटापटच्या या नादी तुम्ही लागले तर तुम्हाला एकदम डीप, जी सखोल थेरी, तुमच्याकडे जे डीप आणि प्रोफाउंड नॉलेज तुम्हाला पाहिजे ते नॉलेज तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून इफ यू वॉन्ट टू बिकम एक्स्ट्राऑर्डिनरी, सो यू विल हॅव टू गिव्ह अ डिव्होशन अँड डेडिकेशन, अँड फॉर दॅट यू विल हॅव टू गिव्ह युअर व्हॅल्युएबल टाइम. तुमचा प्रेसियस टाइम तुम्हाला द्यावा लागेल. विनर्स डू नथिंग डिफरंट. मला तुम्हाला सांगायला आवडेल की विनर्स डू नथिंग डिफरंट बट डू इट डिफरंटली. जीतने वाले अलग कोई करते नहीं दोस्तों, लेकिन अलग ढंग से करते हैं. इन द वर्ल्ड देयर इज नो मिरेकल. जगामध्ये कुठे चमत्कार आहे का हो? रिअली बघा, जगात खरंच कुठे चमत्कार नाही. जिथं आपली बुद्धी खुंटते तिथं चमत्कार सुरू होतो. म्हणजे आपल्याला त्यातलं रहस्य कळत नाही, म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. मला तर तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आवर एफर्ट्स, ट्रू एफर्ट्स फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट, वॉट एव्हर वी आर स्ट्रायव्हिंग, that strivings, that efforts can turn into miracle. तुमच्या अंतःकरणापासूनचे जे काही प्रयत्न आहेत तेच प्रयत्न तुम्हाला चमत्कार वाटू लागतील. आणि म्हणून मित्रांनो, जेही तुम्ही कराल ते बेस्ट आणि परफेक्ट करा, मग बघा यश तुमची वाट पाहत असेल असं तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. वाक्य नंबर 8 बघा, सेम आपण जसे मी तुम्हाला या ठिकाणी वाक्य एक्सप्लेन केले तेच वाक्य या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. बघा, या ठिकाणी आर आणि बाय जे जे टाकलेलं आहे ते तुम्हाला काढायचे. अजून बारे आपण पहिलाच नियम शिकवतोय मित्रांनो. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बाय गृहीत धरू शकता. बरोबर. आता तुम्ही पॅसिव्ह मधून जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये येत आहे तर तुम्हाला सरळ सरळ ही गोष्ट लक्षात ठेवा, टू बी बाय, हा बीन बाय, बीन बाय, बी बाय. अजून तर आपण फक्त पहिलाच रूल शिकतोय. दुसरा रूल, तिसरा, चौथा, तेव्हाही तुम्हाला मी आठवण करून देईल की पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये येताना तुम्हाला बीइंग आणि बाय काढावं लागेल. तिसऱ्या रूल मध्ये मी तुम्हाला आठवण देईल, बीन आणि बाय काढावं लागेल. आणि चौथ्या रूल मध्ये सुद्धा पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये येताना बी आणि बाय काढावं लागेल. आता फक्त आपण पहिल्या रूल मध्ये आपण खेळत आहोत. बरोबर. बाय गेला, आर गेला. एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवा, आणि जर कॅन्सल केला म्हणजे क्रियापद पहिल्याच रूपात, मात्र वाक्य होकारार्थी असावा. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गॉड, बघा गॉड घेतला. आता ही, शी, इट आणि सिंगल नेम यांचा पप्पा डज आहे. ज्यांचा पप्पा डज त्यांच्या क्रियापदाला यस, म्हणून आपण या सेव या क्रियापदाला यस लावलेला. गॉड सेव्ह, आणि हा वी इकडे येताना अस झाला. इथे दे राहिला असता तर देम झाला असता, ही राहिला असता तर हिम झाला असता. इकडून पण पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये जाताना पुन्हा तीच प्रोसेस लक्षात ठेवायची मित्रांनो. अस असेल तर वी होईल, देम असेल तर दे होईल, हिम असेल तर ही होईल, हर असेल तर सी होईल. ठीक आहे. सेकंड वाक्य बघा. आता या ठिकाणचं पुढचं 9वं वाक्य, वी आर नॉट कर्स बाय गॉड. काय काय टाकलेलं बाहेरून? बाय, आर, गॉड पुढे आला, नकार आहे, सिंपल प्रेझेंट, नकार. सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला डू नॉट, डज नॉट घ्यावा लागतो. आपल्याला माहिती आहे गॉडचा पप्पा डज आहे, आणि मग या ठिकाणी आपण डज नॉट, गॉड डज नॉट, क्रियापद पहिल्याच रूपात, कर्स, आणि हा वी याचा पुन्हा या ठिकाणी अस झाला. म्हणजे आपण पॅसिव्ह व्हॉइस मधून ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये या ठिकाणी येत आहोत.
प्रत्येक पॅसिव्ह व्हायचे सिम्पटम्स जे आहे ते आपण कॅन्सल करतोय आणि ऍक्टिव्ह व्हायचे सिम्पटम्स त्यामध्ये ऍड करतोय. मित्रांनो, वाक्य नंबर 10, ही वॉज रेकॉग्नाइज बाय मी. बाय गेला, वाज गेला. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, वाज म्हणजेच तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स इंडिकेट करतोय हे लक्षात ठेवावं. वाजवर दिसला की आपल्याला वाक्य सिंपल पास्ट मध्ये करायचंय हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. मीचा या ठिकाणी आय झाला. आता सिंपल पास्ट मध्ये करायचं असेल तर तुम्हाला V2 घ्यावाच लागेल होकारार्थी वाक्यामध्ये. बघा, आय रिकॉग्नाइज्ड आणि हा ही इकडे येताना हिम झाला. बरोबर मित्रांनो, हेच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. आता 11वं बघा, ही वॉज नॉट. बघा मी निगेटिव्ह करतोय. ही वॉज नॉट रेकॉग्नाइज्ड बाय मी. ओके, आता बाय देम असं घेऊया आपण मुद्दाम. वाक्य चेंज करतोय. बघा, हा बाय गेला, वाज गेला. या देमचा काय होईल मित्रांनो, पुढे येताना दे होईल. काय होईल देमचा या ठिकाणी पुढे येताना दे होईल. आता आपल्याला वाक्य निगेटिव्ह आहे. मग तुम्ही असं म्हणणार का, दे नॉट. सिंपल पास्ट मध्ये तुम्हाला डिड नॉटच घ्यावं लागेल निगेटिव्ह वाक्यामध्ये. मग तुमचं वाक्य तयार होईल, दे डिड नॉट. आता डीड घेतला नाही घेतला की क्रियापद तुम्हाला पहिल्याच रूपात घ्यावं लागेल. मग हे रेकॉग्नाइज्ड तुम्हाला रेकॉग्नाइज पहिल्या रूपात घ्यावं लागेल. दे डिड नॉट रेकॉग्नाइज. बरोबर. आता हा ही इकडे जाताना ही होईल. दे डिड नॉट रेकॉग्नाइज हिम. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या पॅसिव्ह व्हॉइस मधल्या वाक्यांचे आपण ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर कसं करतात ते आपण बघितलं. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस विषयीची माहिती मिळेल. तुम्हाला खरंच जर का परफेक्ट बनायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही वेळ काढून सर्व व्हिडिओ अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करा. तुम्ही अगदी त्या विषयामध्ये पारंगत होणार याची मला 100% शाश्वती आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर इथे थांबवत आहोत.